मी सर्वप्रथम तर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो। 2014चा पण मी निवडणूक लढला आहे, 2019चा पण लढला आहे, पण 24चा जो निवडणूक झाला तो अत्यंत वेगळ्या प्रकारचा झाला आहे। महायुतीचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण हा निवडणूक लढला आहे। आणि ह्या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे। कार्यकर्त्यांनी रक्ताचा पाणी केला आणि मी संजय पुराण असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटला आणि कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने काम केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला। आता आपल्या निवासस्थानी पुष्कळ कार्यकर्ते येतात बधाई देण्याकरता। खरं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये जास्त आनंद आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कारण ही खरी मेहनत कार्यकर्त्यांनी केली होती। मी फक्त निमित्त मात्र होतो, मी फक्त उमेदवार होतो, पण खरे उमेदवार हे कार्यकर्ता होते। महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाला आणि लाडकी बहीण सगळ्यात मोठा म्हणून एक अयम भूमिका लाडक्या बहिणीची असली म्हणून महाराष्ट्रात पण चालत आहे। हे खरं आहे की काँग्रेस महाविकास आघाडी किती खोटं बोलते हे जनतेला समजलं। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा नॅरेटिव्ह पसरवला काँग्रेसने। भारतीय राज्यघटना बदलणार आहे, आदिवासींचे आरक्षण बदलणार आहे, अशा प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह पसरवून काँग्रेसने महाविकास आघाडीने मतं घेतली। परंतु 6 महिन्यानंतर जेव्हा निवडणूक आली तेव्हा लोकांना खरं समजलं की काँग्रेसवाले खोटं बोलून राहिले। एक तर ते कोणत्याच प्रकारचे विकासचे कामं करून नाही राहिले, लोकांना योजना नाही देऊन राहिले, शेतकऱ्यांना बोनस नाही देऊन राहिले, शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही देऊन राहिले, आणि कुठल्याही प्रकारचं असं काम आहे जे त्यांनी केलं नाही। खरं म्हणजे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात प्रत्येकाला घरकुल, शेतकऱ्यांना बोनस, शेतकऱ्यांच्या धानाला भाव आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे, आणि त्याच्यामुळे विश्वास होता जनतेला। आणि विशेष करून लाडक्या बहिणीला इतका विश्वास होता की मी खरं सांगतो, लाडक्या बहिणींनी ताकदीनं आमच्या खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी उभ्या होत्या। खरंच लाडक्या बहिणींचा हा विजय आहे। थँक्यू।